मगाशी इथं खाली गेलतो इकडं आज इकडे आलतो खाली बोलतो लाकड रोडा इकडे आलतो खाली मगाशी डोंगर म्हणजे साप थोडं चालू रे हाच रोड आहे ना हाच रोड ओके बॉस तेवढी गाडी घेऊन पुरी घेऊन ऑफ रोडिंग आणि पुरा डोंगरावर आम्ही आता डिओ चढवतोय पुरी डिओ चढवतोय वरती डोंगरावर डबल सिटी पण ते बोलते रिस्क रोड बघा आणि आपली डिओ बघा डिओचा म्हणजे आम्ही तिला हेच बनवलं ॲडव्हेंचर स्कूटी आणि तिला चढवणार कारण मोठा ब्लॉक पिस्टन टाकला गाडीत खास डोंगर चढवायला फायनली वरती पोहोचलो आणि आता अजून प्रवास तयार करायचा आहे माझा व्हिडिओग्राफर माझ्या व्हिडिओ काढतोय पाठवून बसून आणि आम्ही चाललो डोंगर व्हिडिओ कॉल पण चालू व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ कॉलवर रस्ता पण बघतो आम्ही गावात पण लोकेशनला गाडीच घेऊन जाणार आणि गाडीची व्हिडिओ करणार पोचतोय आता आम्ही अजून काय आम्हाला भेटत ना मित्र व्हिडिओ कॉलवरच आहे तो आम्हाला रस्ता दाखवतो एक साईडला व्हिडिओ कॉलवर आणि आम्ही एक साईडला गोप्रोने व्हिडिओ काढतोय आणि हा आहे तळा आणि या तळ्याच्या पाठच्या साईडला आलो रे आम्ही पहिले पुढच्या साईडला गेलतो आम्ही कुठं गेलो मी अरे बरोबर चाललं ना काय दुसऱ्या गावाला निघू कुठं जाऊन मला जायचं वॉटरफॉल बघायला तो तिथून दिसते ना गावा कॉरीवरची खालची तिथून आपल्या गावात तिथल्या वॉटरफॉलला जायचं मोठा तो आरसेपेठ तिथून दिसते बघ मोठा वॉटरफॉल आता हा रोड चाललाय कुठं फोर व्हीलरवाले येऊन गेलेले आहेत रस्त्यावर सगळ्या त्यांच्या रस्त्यावर आम्ही चाललो हा रस्ता कुठं जाते बच्चा मग देवळाजवळ नाही जायचं आम्हाला अरे धबधब्यावर जायचं रस्ता सांग हो मग धबधब्यावर कुठून जाऊ आता अब आलो देवीच्या देवळाजवळ आलो जाताना देवळात जाऊ मस्त देवळ पाण्यात जाऊन आंघोळ करू मला तो सगळ्यात मोठा दिसते ना तो धबधबा पाहिजे मला कशरगुंडी पण बघायचं आहे आणि धबधबा पण बघायचा आहे दोन शॉट मध्ये हे बघा आमची ऑफरोडिंग बघा
चल जरा चल. असं मी पडलो असतो बघ. पाण्यातच लावत गाडी. किती काटलाय आमचा आणि आलो इकडची खोली बघायला कसल्या घसरगुंडे ते बघताना जाऊन मी एवढा डोंगर चालू आहे आणि हे आपला बघायला वाटवलं मला मित्रांनो. आता डोंगर चढले. स्पायडरमॅन बघ. हे बघ स्पायडरमॅन म्हणजे हे बघा काय बघायला एवढा डोंगर चढून आलो. हा डोंगर क्रॉस करून सेकंड डोंगरवर आलो आणि ती डिओ चढवली आखी आणि आता बघा चला खरी चला. नव्हतं ते पुढं लायकीची गाडी डोंगर चढायच्या तरी पण आणले नाही जबरदस्ती वडी. कशी बशी बस. पाण्यातून नव्हतं बघा आता काय चाललंय बघा ऑफ रोडिंग. हे आपले खाली बघते आक्षेप कंपनी 200 वाईज दाखवतो सगळा तुम्हाला. थांबा 2 मिनिटं मला एकदा पोहोचू दे फक्त वॉटरफॉलवर. इथला गेलो आम्ही आम्ही तो मंदिर पुरा करून त्याला क्रॉस करून वरती चढलेलो. वरती शंकर येतो डोंगरावर. परत आम्ही आता रिटर्न फिरून कर्नाच्या इकडे चाललोय. तेव्हा काय अजून आम्हाला भेटेल बघू कुठं काळ्याचा एंड भेटला की आम्हाला धबधबा भेटला. हा काळ्याचा एंड का आलाय. हॉरर प्लेस. त्या साईडला पडलो गाडी घेऊन तर डायरेक्ट खाली वायशेरला आणि त्या साईडला पडलो तर तळ्यात आणि मधून आम्ही त्याच्यात चाललोय. आणि हे आमचे ऑफ रोडिंग रिस्की रोड. बघू आता कुठपर्यंत जाते हा रोड आणि आम्हाला धबधबा भेटतोय की नाही भेटतोय तो आज. तळ्याच्या एंडला आलो. हां इथून आम्ही पोहोचलेलो. पण काय धबधब्याचा जाऊन लागेल नाही. एंडला आलो. एवढ्यावर पोहोचलो. जवळ एक डोंगरवरती चढवली डिओला आणि धबधबा काय भेटला ना आम्हाला. मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आलो पण काय धबधबा भेटला नाही. तर रामधनेश्वरचा तळा दिसला. त्या तळ्याचं एक शॉट घेतो मी तिथं आता ड्रोननी आणि धबधबा आहे खाली. आता इथून परत डिओ घेऊन मी खाली उतरतो. मी या डोंगरावरनं खाली जवळ आरसेप कंपनी वगैरे आहे या साईडला. तिकडून आता आम्ही वरती चढलो होतो डोंगरावर आणि आता इथूनच परत खाली जातो. धबधबा काय भेटला ना. आता खाली जाऊन लगेच बघतोय धबधबा कुठे भेटतोय तो आणि तिथं जाऊन मग थोड्याशा व्हिडिओ काढून मी तुम्हाला दाखवतो. आणि आता रोड यूट्यूबला की बघा ऑफरोडिंग डिओला कशी आणली ती वरती चढवली काय वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवतो मी.
पण पडेल आपली दगडा दाऊद बनेगा. पण डबलची फायनली भेटला आम्हाला धबधब्याचा रस्ता. आणि बऱ्याच वेळेला एका दादाने आम्हाला सांगितलं होतं तिथं बकरे घेऊन आले चरायला. त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला की या रस्त्याने जा असं. आम्ही निघालो आता. हा रस्ता आहे धबधब्यावर जायला. गाडी आणली अर्ध्यापर्यंत. जवळजवळ 2-3 डोंगरा चढलो पण रस्ता का आम्हाला भेटला ना धबधब्याचा. आणि आत्ता भेटला. हा रस्ता आहे धबधब्याचा धाडात ना. आणि बाबू का आमच्यासोबत आज आलाय नाही कारण 4 तारखेला परीक्षा आहे. परीक्षा असल्या कारणाने त्याला घेऊन आलो. चुकून आजही जरी पडला तर निमित्तच व्हायचा पेपरला उगच म्हणून आणला ना त्याला. आता आम्ही दोघंच आज पार्टनर ओमकार आहे माझ्यासोबत. गोल्या पण आलाय आज. गोल्या रात्री टमाटम घेऊन आज झोपलाय 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे आज दोघंच जण आलोय. आणि वॉटरफॉल तिकडे वरती. आता रस्ता शोधत शोधत चाललोय. फुगलो कांट लगेच. उंबराच्या झाडाजवळ ना आहे रस्ता जायला. आणि वॉटरफॉल डीप आहे. भालगावात भेटते जाऊ ना. हा वॉटरफॉल आहे भालगावात. तिथं जायला रस्ता हा बघा. फुल झाडी जंगल. आणि क्रॉस करून चाललोय. 3 वाजता निघालो घरून. आणि 5 वाजता आम्हाला 5:30ला ना 5:30ला आम्हाला भेटला वॉटरफॉलचा रस्ता. घराच्या जवळ असून पण नाही रस्ता भेटतो. विचार करा. एवढे हिडन वॉटरफॉल आम्ही शोधायला आलो. ही बघा गोली. हा दुसऱ्या वॉटरफॉलचं पाणी येते. आणि या वॉटरफॉलला आम्हाला जायचं आहे. तिकडं चढतोय आता पद्धतशीर. चढण लागली डोंगराची. मागाशी व्हिडिओ काढायला भेटला नाही. सांगायला पण भेटला नाही. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगेनच मी की हा वॉटरफॉल पण भारी आहे. आम्ही आलो शोधत रस्ता. गुपित हा उंबराचं झाड आहे. त्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे त्या उंबराच्या झाडाच्या बाजूला रस्ता आहे. आणि आज काठीनं आणले तर काय ना आणले. चाललोय झाडात ना शोधत. आणि फायनली या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि पाठची झाडी पण बघा. त्या पाठच्या झाडीच्या आलो ना आम्ही. तो पण रस्ता बघा. शोधत आलो. या रस्त्याने आम्ही हा उंबराचा झाड आहे. त्या उंबराच्या झाडाजवळ ना हा धबधबा जायला रस्ता आहे. आणि अजून धबधब्यावर आपल्याला काय आहे धबधबा भरपूर आहे. तो धबधबा तिकडं चालू आहे तिकडेच वरती. हा धबधबा भालगावात येतो. भालगावात नाही धबधबा जायला रस्ता. चौथा वॉटरफॉल आपला व्हिडिओमधला. चौथा वॉटरफॉल तो भालावर येतं. भालावर आम्ही शोधला आहे. रस्त्यावरून दाखवून दिसतं पण दिसतंय जवळ. तर धबधबा लय आतमध्ये. आता मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आतमध्ये जायला रस्ता कसा आहे तिथून येतो. पूर्ण हा पण रस्ता जवळ जो वॉटरफॉलच्या मधून आहे एकदम डीप. त्याच्यामुळे तुम्हाला असं आतूनच जायला लागेल वॉटरफॉलला. स्लोली बघत ह्याच वॉटरफॉलची तुम्हाला 2 शॉट दाखवतात. आज ह्या वॉटरफॉलसाठी आम्ही एवढी मेहनत घेतली. आणि पाणी बघा आपल्याला पाहायला. शेवाळ बघ खूप अडचण नाही. लोकांना जरा जपून या. कारण चांगला आता शेवाळ पकडलाय. पाऊस पडत नसल्यामुळे झाडा पडलं ना त्यांनी शेवाळ पकडलं जाणार. त्याच्यामुळे आता सावकाश आहे. पाणी बघा
पाणी होतं ना, कंच पाणी काच्यासारखा एवढा पाणी आहे. समोर सेम लास्ट टाइमचा धबधबा बघितला तसंच त्या टाईपमध्ये हा जरा 100 फूट वरती आहे आणि पॉवरफुल आहे आम्हाला. खालच्या शेवटचा मी 2 शॉट घेणार आहे ते बघा तुम्ही. आता इथून कसं जायचं? गणकेश्वर. आपला चाकू पण आणलं तो. हा रस्ता वरती जायला फुल पॉवरफुल. डेअरीचा पैसा बोलते है ब्रो. याला बोलते डेअरी. ट्रेकर लोकांनी फक्त इकडे यायचा, इकडे मजा करायला नाही काय जागा, फक्त व्ह्यू बघा आणि रिटर्न का. बाकी पोहण्यासारखं काही काय मजा करण्यासारखं काय. दगड सरकला हो पाय. जवळपास पोहोचलोय. ट्रेकिंग करा फक्त पुरतं या इथं, कारण धबधबा होती आहे आणि इकडं मजा नाही करू शकत. इथून लिमिटेड आहे. इथून कसं चांगला पाहिजे इकडं कुठं माती. मी नुसताच आज धडपडते. आज धडपडी काम माझा चालू आहे, बाबूचा नाही. आज धडपडी काम माझा चालू आहे, बाबूचा नाही. हां बाटली उडव, बाटली उडव वरती. आरचेप कंपनी दिसते आणि इथूनच त्याच्या अपोजिटला हा वॉटरफॉल आहे जो आता आम्ही शोधत आलो आहे. उमराची झाडं जाम आहेत. बोलतात पाण्याच्या जागेवर उमराची झाडं ना जाम असतात आणि काही लोक बोलतात उमराच्या झाडाखाली पाणी जाम असतं. आता तुम्हाला माहिती, मला तर नाही माहिती. हा वॉटरफॉल आहे, हा बघा. तर इथून मला त्याचा ड्रोन शॉट घ्यायचा आहे. कसा घेणार आहे, काय घेणार आहे, तुम्ही फक्त बघत राहा. लेट्स गो. ड्रोन शॉट घेतो मी आता, तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात. वॉटरफॉलला आलोय, तो भिजायला पण मजा आहे, पण काम फिट चालून, त्याच्यामुळे विचार करून या येताना. व्हिडिओ बघून मला येऊन दिसते. शोधताना जीव निघला आमचा. आजरीचा पाला पण लय लागलाय. उघडा आलास ना. आता आम्ही आलो पाण्यात भिजायला म्हणजे जवळपास इथं भिजण्यासारखा मजा नाही काय करायला. मजा करायला काहीच नाही, कारण पूर्ण शेवाळीने हा भरलेला आहे.
वरती जाऊच नका तुम्ही, कोणी आले तरी घेऊन. आम्ही पण नाही जात आहेत. जो भोली आहे, पाणी तिथून वरती येते आणि हा रामधनेश्वरच्या तळ्यातलं पाणी तर पडतं. आम्ही पण आता खालीच आंघोळ करतोय थोडीफार आणि थोड्या वेळात आम्ही निघू. जरासं भिजून मजा घेऊन आलो मी आता पाण्यात. आणि पाणी एकदम बर्फासारखं चिल्ड, फुल चिल्ड पाणी आहे, फुल म्हणजे फुल. आणि हा धबधबा फुल टू फटाक मजात. आणि कॅमेरा पाण्यात नाही नेणार आहे कारण मॉइश्चर येतं आहे. लास्ट टाईमाला पण बघितला मॉइश्चर आला आणि सेकंड ब्लॉगला व्हिडिओ करताना आली. आणि आज वॉटरप्रूफचं हे पण नाही केस, कारण आवाजाचा पण प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ काढीन आणि कॅमेरा लांबच ठेवणार आहे. फुल मजा, जाऊ भारी, पैसा वसूल. आणि त्याला इथं लाकूड पडलं घेऊन त्यात मोठं झाड पडलाय, त्यामुळे तो चिपकता नाही येणार. तो तरी मी प्रयत्न करून चिपकवून येतात. एवढी काय मजा करायला भेटत नाही, पण ठीक आहे. खाली पोहायला वगैरे काय अशी जागा नाही, पण मजा आहे. अजून एक पुढे वॉटरफॉल आहे, पलीकडे सोबत लागतो तुम्हाला मी पुढल्या ब्लॉगला. हा 4था ब्लॉग आपला ह्याच्यासाठी होता. हा आम्हाला रस्त्यावर आता दिसल्यावर आम्ही तर घुसलो आणि पूर्ण वरपर्यंत पाणी पडते. रामधनेश्वरच्या तळ्यातलं पाणी आहे हे सगळं. फक्त एवढीच मजा करू शकता, बाकी याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि ट्रेक करू शकता एक भारी, जंगलातला ट्रेक आहे, इथून यायला बसतं. हा असा वॉटरफॉल आहे. इथं फक्त पाणी वाहतंय, खाली थोडा पण स्पेस नाही बसायला की काहीच नाही. तुम्ही फक्त इथं आंघोळ करू शकता. आणि हा वरचा टॉप आहे ना, जवळजवळ 700 फ्लोअर आहे. त्याला मस्त दिसतंय, पण भूलचूक माफ. आल्यानंतर इकडं चकवा लागला, चकवा काय नाही इकडं पावाला खाली दरी आणि हे सगळं. आणि त्यांचा वसून पण घेतला, वसून घेतलं झाड तोडायच्या नादात. पण मस्त आहे वॉटरफॉल, ट्रेकिंगवाल्या पोरांसाठी चांगला आहे. बिंदास या. ते बघा तिकडे तर होली तयार झाले वरती कोपऱ्याला. तिथं वरती आहे टॉपला रामधनेश्वरचा तलाव. पाऊस भरलाय, पाऊस येईल आता, म्हणून बाबूला आज आणलं पण नाही. नशीब आणला नाही, चांगलाच झाला आमचा, कारण रिस्की रोड होते सगळे. आलो बघायला एक बघितलं भलताच एक, आणि शेवट गाठला भलतीकडंच इट्स व्ह्यू. आलो आता आम्ही वॉटरफॉलवरनं. हा बघा इथून रस्ता जायला वरती, थोडंसं वरती जाऊन फक्त जाऊ शकता. त्याच्या वरती तुम्ही जाऊ शकत नाही कारण जाम शवळ आहे. आणि हा वॉटरफॉल आहे वायशेतमधून यायला रस्ता आहे, पण भाल गावाच्या लोकेशनला आहे हा धबधबा. आणि ह्याला रस्ता आहे वायशेतचे आपले आरशेप गेटसमोरनं जो कार्यावर यायला रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्हाला साधारण आतमध्ये आल्यावर एक सर्कल लागतो. एक लेफ्ट मारून कॉरिअर जायला रस्ता आहे आणि राईट मारून या धबधब्यावर जायला रस्ता आहे. तर त्या रस्त्याने तुम्हाला या धबधब्यावर यायचं आहे. आणि जवळपास विचारतच या, कारण चकवे एवढे पॉवरफुल लागत आहेत. कारण आम्ही जे चकवे घेतलेत आज जीवाच्या पलीकडं, त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही विचारत या. आता रस्ता बघा आमचा उतराचा, इथून आम्हाला जायचं खाली. जवळ मागच्या धबधब्यासारखाच रस्ता आहे. फुल मजा, पाय सटकण्याचे फुल चान्सेस आहेत. त्याच्यामुळं जरा विचार करून या आणि जरा माहिती काढूनच या. आम्ही न माहिती करता आलो आज तर माहिती पण नाही, काही नाही. 4 वेळा तिकडे फिरलो आहे आणि संध्याकाळी 5 वाजता धबधब्यावर पोचलो आहे. इथनं चढलेलो मागायचं आपण इथूनच रे बाबा, तिकडून कुठं चढायला लागत नाही बघ. आहे उभं झाडाखाली. हा बघा धबधबा आहे. बारक्या पोरांना मजा करायला, पण बारक्या पोरांना आवडत नाही. कोणापेक्षा बेकार मामा.
पार्क. हे बघ घसरगुंडी. विदाऊट सेफ्टी तर येऊच नका. घसरगुंडी काट्या बिट्या घेऊन या. हा एक अजून एक बारका वॉटरफॉल आहे तिथं. तिथं मी भेटू शकतो. बघा भिजायला आंघोळ करायच्या काय पण करा. शेवटी भिजवलात. हे या भिजवला ठीक आहे. या रस्त्याने आम्ही मला चढलो. रस्ता लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये. तसंच या. दगडी जाम सटकतात. आणि एकदम पूर्ण धबधब्याचं पाणी त्या महाराष्ट्रामध्ये त्या रस्त्याने हा रस्ता यायला. आणि ड्रिंक बिंक करून काय येऊ नका. अजिबात करू नका. चांगले हातपाय बुडून पालख्या थोडा बाटला तुम्हाला तुम्हाला इथं पण भिजू शकता जरासा. इथे एकच आहे अजगर साप काय येईल काय काय नाही. मॅन वर्सेस वाईल्ड पोचलो. हा थोडा रिस्की रोड आहे. मास्टर रोड आहे. बाकी नॉर्मल आहे. थोडा तिकडचा खूप रिस्की रोड आहे. आणि याला या दगडाने लांब ठेवलं आहे. त्यामुळे जरा सांभाळूनच. सांभाळून पाय एकदम चौकशा कशा आपण लोक बोचा कुठे झाड मोडला तुम्ही पासून. चालायला लागते बघा. काय नाही. तरी सुद्धा 2 दिवस पाऊस नव्हता. तरी पण चांगला फ्लो आहे. तर नाही ना हा रस्ता आहे. या रस्त्याने येताना इथं समोर आहे ना एक उंबराचं झाड आहे कुठंतरी. थांबा दाखवतो तुम्हाला. हा बघा इथं हा उंबराचं झाड आहे पुढं. त्या उंबराच्या झाडाच्या बाजूची रस्ता आहे यायला. त्याच्यामुळे येताना पॉईंट लक्षात ठेवा. इथून आम्ही आतमध्ये घुसलो बघा. इथूनच तुम्हाला आत यायचा आणि हा रस्ता चालू करायचा आहे त्या धबधब्यावर जायला वरती. या रस्त्याने येऊन असाच. बाकी दुसरा रस्ता नाही. पाण्यातलाच रस्ता आहे. आणि ते आपल्याला बेकार सटकतात. त्याच्यामुळे सावकाश. हा बघा उंबराचं झाड आणि हा ऑरेंज कलरचा कपडा मार्क. एंट्रीचा मार्क आहे हा. उंबरा झाडी इथं जाम आहेत उंबराची झाडं. हा धबधबा इथून कुठं जाते ते बघायला पाहिजे एकदा दिवस. जायला या मागून असा एक ट्रेक करणार मी शेवट नंतर. परत लास्ट टाइम येऊ तेव्हा पुढं येऊ तेव्हा. आता परत आम्हाला गवताचा रोड चालू झाला आहे. शोधत 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 कुठून आलेलं ते पण नाही माहिती. पण आता शोधत शोधत चाललो. तर मजा केली तर तो रस्ता पण शोधायला पाहिजे ना. त्यामुळे आता निघतो आम्ही चालू. आज बाबू बोलायला आलाय. आणि सुरुवातीची व्हिडिओ टाकायला विसरलो कारण माहितीच नव्हता वॉटरफॉलचा रस्ता. काहीच नव्हता माहिती. पहिल्यांदाच आलेलो मी पण इकडं. ही बघा इकडे बारकोटी दरी. ही क्रॉस करून वरती चढून आम्ही आता आमच्या गाडीजवळ जाऊ. हा आपला चौथा वॉटरफॉल आहे. हिडन वॉटरफॉल मी तुम्हाला सगळे आलिवामध्ये दाखवीन जेणेकरून तुम्हाला मजा वाटेल ते बघून. आणि तुम्ही पण याल आणि थोडीशी लाईफची मजा कराल. घरी बसून 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 कंटाळले असाल ना तर अशी ट्रेक करा. आम्हाला नाही कंटाळायला. आम्हाला रोज कामं असतात तरी पण येतो. आता इथून जाऊन परत हॉटेलवर जाऊन काम करायचंच आहे आम्हाला. त्याच्यामुळे आता चाललो आम्ही हळूहळू.
मी काय बोलतोय चुकीच्या रस्त्याने नाही आलो, आता रस्त्याने गेलतो ना, हा रस्ता आहे. तोच गाडी आहे बाहेर आमची. आलो आम्ही जवळपास, पोचलो बाहेर. तर रोज बकऱ्या गुरंढोरं चारायला येतात म्हणून थोडीशी वाट झाले. पेरूची झाडं बघा, पेरूची पुरी झाडं बारीक बारीक, पेरूची नाही तो वाटली पेरूची. हा गाणरीचा पाला, पहिले जखमा झाल्या, उंगल्या केल्या कोणी काय खेळताना दिला पडली ती. हा गाणरीचा पाला, टोल बस लाव बस, टोल बस लाव बस. आपण इथे एक छोटासा पॉंडे आहे, पाणी आटलं पुरा. पाऊस पडल्यावर मला वाटतं फक्त येत पाणी येतं. आणि हा एवढा एरिया आहे डोंगराचा, तिथं हा वॉटरफॉल आहे. त्या झाडांच्या आतमध्ये लपलेला तो वायसीच्या नाक्यावरना पुरा दिसतं. आजचा 4थ्या वॉटरफॉलचा व्हिडिओ आपला कंप्लीट झाला आणि फायनली आम्हाला तो वॉटरफॉल भेटला शोधून. तो आम्हाला जायचं होतं, तिथं आम्ही मित्रांना विचारत होतो, 2-4 मित्रांना फोन करून विचारला तिथं जायला कुठं आहे रस्ता, कुठं आहे रस्ता, तो का भेटला नाही. शेवटी रामधनेश्वरच्या तळ्यावर वरती पोचलो गाडी घेऊन, तरी वॉटरफॉल का आम्हाला भेटला नाही. नंतर मग परत खाली आलो आणि मग परत एका घराघरात विचारून आम्ही फायनली या वॉटरफॉलवर पोचलो 5:30 वाजता. आणि आता 6:30-7 वाजले. आता आमचं झालं ब्लॉग करून. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, नवीन व्हिडिओ येतील आणि त्याच बघत राहा. आणि हे आपल्या असेच वॉटरफॉलचे व्हिडिओ सगळ्या बघत राहा. आणि अशाच सगळ्या ट्रेकिंग व्हिडिओ, रायडिंग व्हिडिओ, लांबचे व्हिडिओ हळूहळू करू आपण. आता सध्या पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून आपल्या अलिबागमधलं पावसाळ्याचं वातावरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि सेम अशाच सगळे व्हिडिओ बघत राहा. आणि आजची व्हिडिओ तर पॉवरफुल आहे, सगळ्यात भारी आजची व्हिडिओ.